आणि माझ्या लाडक्या भावांना मनापासून नमस्कार. सर्वप्रथम आम्ही आदरणीय खासदार साहेब आणि आम्ही उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण गेल्या अनेक वर्षापासून जो विकास झाला आहे यामुळेच आम्ही लेट आलो. परंतु आता माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ब्रिज सँक्शन केल्या. विराटनगरला आलं की पूर्वेला यायला 5 मिनिटं लागतील. आम्ही पुढच्या वेळेला लेट अजिबात होणार नाही 2-3 वर्ष. मी काय बोलावं आणि काय बोलू हे मला सुचत नाही. कारण इतक्या प्रचंड संख्येने आपण मनीष दादावर प्रेम करणारे आणि त्या दिवशीच पाहिलं आणि मांजरेकरला फोन केला. म्हणजे यांचं नाव बऱ्याच दिवसापासून ऐकलंय. लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करतात. करोना काळामध्ये चांगलं काम केलेलं हेही मला माहिती आहे. पण माझ्या माय भगिनी त्या दिवशी जे आक्रोश करत होत्या असा आक्रोश एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी करणं ते देव दुर्बळ आहे. त्यामुळे यांनी केलेलं काम हे त्या दिवसाचा आक्रोशच दाखवते. प्रचंड प्रमाणात लोकांच्या मनामध्ये होतं. चाल ठीक झालं त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जगातील सर्वात मोठी, देशातील सर्वात मोठी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि या वसई विरारमध्येही सर्वात मोठी अशी भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्यामध्ये मनीष दादा, त्यांचे बंधू, त्यांचं कुटुंबाने आपण सर्वात प्रवेश केला. त्यामुळे आणखीन आता ती मोठी होत चालली आहे. विधानसभेमध्ये आपण मला आमदार केलं. माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी मला आमदार केलं. आमदार केल्यानंतर विधानसभेत मी काय प्रश्न विचारले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले असतील, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिले असतील, कॅलेंडरही मांजरेकरने दिली असतील, कॅलेंडरच्या माध्यमातून आपण सगळे पाहिले असतील. त्यामुळे इथले जे प्रश्न आहेत अनेक कामावर 20-25 कामं मांजरेकर इथे आपण केली असतील. लोकांना पाण्याचं कनेक्शन असेल, घरपट्टी लावण्याचं असेल, लाईट कनेक्शन असेल, मीटरचं कनेक्शन असेल, रस्ते असतील, गटर असतील. पण आता एवढीच कामं भागण्यामध्ये आपल्याला खूप कामं भविष्यात करायची आहेत. कारण कामं करायला अडवणारे कोण होते त्या आता निघून गेले आहेत. आता मनीष दादाच्या नेतृत्वाखाली आमचे मांजरेकर, आमचे हितेश जाधव, आमच्या डॉक्टर मॅडम आणि आमच्या सुर्वेताई ह्या सगळ्या लोकांना आपल्याला इथून महापालिकेमध्ये पाठवायचं आहे. आणि मनीष दादाची साथ, आमचे काका कैलास काकांची साथ तर आहेच, मार्शल आम्हाला आहे. या सगळ्यांच्या साथीने इथले पाण्याचे प्रश्न असतील, इथल्या रस्त्याचे प्रश्न असतील, वाहतुकीचे प्रश्न असतील आपल्याला निश्चितपणे सोडवायचे आहेत. आणि एक तयारी तर हेही सांगतो की आपण क्लस्टर योजना इथे राबवणार आहोत. इथे ज्या जागेमध्ये तुम्ही राहता ती चाळ अनधिकृत आहे. तुम्ही माझ्या बहिणीने सौभाग्यानंतर विकून ती चाळ जागा घेतलेली आहे. परंतु चाळ तुटल्यानंतर ते लोक बेघर होतात. पण महाराष्ट्र सरकार आपल्या सर्वांचे देवाभाऊ तुम्हाला बेघर होऊ देणार नाही. इथे SRS स्कीम, इथे क्लस्टर स्कीम लावून इथे आपण चांगल्या प्रकारे विकास करू शकतो. आणि तुमच्या हक्काचं, तुमच्या मालकीचं कोणी त्या घरातून तुम्हाला दूर ठेवू शकतो अशा प्रकारे आपलं घर निर्माण करायचा आपला संकल्प आहे. आणि हे शक्य आहे. मुंबईमध्ये अशा अनेक प्रकारे प्रकल्प चालू आहेत. आपले नातेवाईक मुंबईमध्ये असतील, आपण बघितलं असेल. तशाच प्रकारे काम या नालासोपारा, विरार, वसईमध्ये करायचं आहे. पाण्यासाठी माझ्या माय भगिनीला रात्री उठावं लागतं. 3ला येतं पाणी, 4मध्ये 2ला येतं पाणी, कमी दाबाने येतं. आपण वर्षाला 365 दिवसाचे पैसे भरून सुद्धा वर्षाला 100-150 दिवस हे पाणी पुरेसं मिळत नाही. हा आपला होणारा अन्याय आहे. एका बाजूला केंद्र सरकारने जवळजवळ 500 कोटी रुपये पाण्याचं कनेक्शन टाकायला, लाईन टाकायला दिले. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारने जवळजवळ 1950 कोटी, 1950 कोटी एमएमआरडीच्या माध्यमातून इथे पाणी आणण्यासाठी, धरणातून पाणी आणण्यासाठी दिले. असा निधी असून सुद्धा पाण्याचं कनेक्शन आजही मिळत नाही. पाणी पर्याप्त मात्रामध्ये येत नाही. ज्या बिल्डिंगला ओसी नाही, ज्या घराला ओसी नाही तिथे पाणी मिळत नाही. पण आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत या संदर्भात प्रश्न विचारले. येणाऱ्या काळामध्ये हर घर जल, नळातून शुद्ध पाणी या भागातील जनतेला निश्चितपणे मिळेल. चांगले रस्ते, आपल्या मुलाला खेळायला बगीचे असतील, श्रेष्ठाला खेळायला बगीचे असतील, मुलांना खेळायला प्लेग्राऊंड असतील, निश्चितपणे आपण सगळे हे देणार आहोत. आणि सर्वात मोठं माझ्या भगिनीची एक इच्छा असते की माझा मुलगा चांगला शिकावा, त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाता यावं. पण शाळेची फी 1000 रुपये, 2000 रुपये, आपण 8-10 हजार, 15,000, 20,000 कमावणारी माणसं
पाणी विकत घ्यायचं, सगळं विकत घ्यायचं आणि शाळेला एवढी फी भरायची, कुठे बसचे 1000 रुपये 1500 रुपये. पण आपण एक निर्णय घेतलाय, आपल्या लाडक्या देवाभाऊने एक निर्णय घेतलाय की जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद हॉस्पिटल हे महापालिकेकडे वर्ग करून तिथल्या चांगल्या शाळा इथे उभा करायच्या आणि त्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमचं, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश असेल, त्या मिडियमचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना द्यायचं असा संकल्प आपण केलाय. आणि येणारे 8-10 जेव्हा आचारसंहिता उठली की तो संकल्प निश्चितपणे पूर्णत्वात जाईल. आपण 22 कोटी रुपयाची जागा मिलावुद्दीन हॉस्पिटलला आचोळा मिळवून दिली आणि तिथे आता 450 बेडचं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. आणि नुसतं होत आहे सर कागदावर सांगत नाही, ते हॉस्पिटल होणारच आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे. हे हा विराटनगरचा ओव्हरब्रिज असेल, पुढे नालासोपारा उस्माननगरीचा ओव्हरब्रिज असेल, हायवेतून येणारे रस्ते असेल, हे मंजूर झालेले आहेत. त्याचं डिमार्केशन चालू आहे. आपण कागदावर नुसते मंजूर केले नाहीत. आम्ही विधानसभेत प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून नुसते थांबत नाहीत, तर त्याचा पाठपुरावा करतो, ते मंजूर करतो आणि त्याची कार्यवाही होते. आपल्याला सगळं करायचं आहे. मी माझ्या माय भगिनीला एक नम्र विनंती करते, एकदा आम्हाला संधी द्या, एकदा या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या लोकांना एकदा मतदान करा, एकदा मतदान करा. 5 वर्ष तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. मी विश्वास देतो 5 वर्ष तुमची चांगल्या प्रकारे सेवा करतील. आपले खासदार आहेत, इथून कोकणात जाणाऱ्या गाड्या इथे बसेसला सीझनला 1000-2000 होलीला माझ्या मायबहिणी जातात, कोकण गणपतीला जातात, तेव्हा डबल टिबल भाडं त्यांना आकारलं जाते. पण खासदार साहेबांनी आपल्यासाठी वसईला मोठं टर्मिनल घोषित केलेलं आहे आणि त्याचं काम चालू झालेलं आहे. या वसईतून कोकणासाठी जाणाऱ्या गाड्या निश्चितपणे सुटणार आहेत. आपण बसेसची आणखी मागणी आपण केलेली आहे. त्या माझ्या माय भगिनीला कोकणात जायचं असेल किंवा इथे दक्षिण उत्तरेला जायचं असेल किंवा गुजरात राजस्थानला जायचं असेल, तर इथे विरार स्टेशनला कशा गाड्या थांबतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मला वाटतं यासाठी सगळ्यांसाठी तुमची साथ हवी आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार असेल तर केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि या वसई विधान महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण फडकवत आहोत. त्यामुळे त्रिशक्ती एक चांगलं काम आपण या विभागात करू शकू असा विश्वास व्यक्त करतो. जास्त वेळ घेत नाहीत. पुन्हा एकदा आपल्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं काम करतील असा आपला विश्वास देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की आई महाकाली माता